This video is brought to you by CSP Foods. नो मिलावट, सीधा खेतों से आपके घर तक। मेरे फिटनेस का राज CSP फूड्स। कर्नाटका चुनाव यात्रा हमारी जारी है। आप देख रहे हो ललन टॉप, मैं हूँ जीशा और अब हम खा रहे हैं दोन्ने बिरयानी, जो यहाँ की बहुत पॉपुलर डिश है। इस पूरे टूर में हम आपको दिखाते चलेंगे कि कौन सी पॉपुलर जगह है, कल्चर, हिस्ट्री, खाना, सब कुछ। तो ये आप देख रहे हो जो बिरयानी है, जैसे हमें आदत है कि लेयर्स होते हैं बिरयानी में, यहाँ पे वैसे नहीं है और इसका थोड़ा हरा सा रंग भी है। तो दोन्ने इसको कहते हैं, ये जिसमें आया है वो दोन्ने होता है, ठीक है। और ये केले के पत्तों से बना होता है, ये भी केले का पत्ता है। तो इसमें जब वो दम करते हैं और जब खाना सर्व करते हैं उससे वो हरा रंग पड़ता है। साथ में चिली चिकन है और कबाब है और सालन और रायता। और ये तो गोली सोडा है, आपने देखा होगा, बंटा सोडा बोलते होंगे वहाँ पर नॉर्थ में। तो यहाँ पे एक मार्बल है, तो वो नीचे पुश करेंगे और वो ड्रिंक के अंदर जाएगा। तो ये सारा मील सेटअप है। अब हम ये ट्राई करेंगे और साथ साथ आपको दिखाएंगे कि ये कैसे बनता भी है। तो आपको किचन के अंदर ले जाएंगे, बताएंगे कि ये सब कैसे बनता है, क्या होता है। और यहाँ दोने बिरयानी आपको वेज नहीं मिलेगी, वेज बिरयानी होती नहीं। अगर आपको वैसा लगता है तो वो पुलाव है, सॉरी। आगे बढ़ते हैं। तो जैसे ये चिकन है, मटन होता है, अंडा भी मिल जाएगा आपको, बट ज़्यादातर नॉन वेज ही होता है और पूरे स्टेट में मिलता है और बहुत पॉपुलर होता है। इसको दोन्ने बोलते हैं क्योंकि ये खुल जाता है, तो आपको प्लेट, स्पून वगैरह इन सब की कोई भी ज़रूरत नहीं होती, ये काफ़ी होता है। बट इन्होंने अब हमें दे दिया है केले का पत्ता, तो हम इसी पर खाएंगे। तो मैं आपको बताती हूँ कैसे खाना होता है। स्पून नहीं यूज़ करना होता है, आप ऐसे सर्व कर सकते हो। एक सेकेंड। इतना सेटिस्फाइंग मील होता है और इतना ज़्यादा होता है और आपको इतना कंटेंट फील होता है। तो मैं आपको एक और चीज़ बताना चाहती थी कि आप ये देखिए, ये जो केले का पत्ता है ना, ये वाला पार्ट हमेशा लेफ़्ट साइड पर होगा, बाई तरफ होगा। वास्तु है इसमें कुछ, तो उस वजह से आप जहाँ पे भी देखोगे हमेशा ये वाला पार्ट लेफ़्ट की तरफ होगा। और जब आप खा लेते हो तो आप ऐसे ही छोड़ सकते हो, या अगर आप बंद करना चाहते हो तो मैं आपको दिखाती हूँ। खुशी के अवसर पर आपको हमेशा ऐसे अपनी तरफ लेकर आकर बंद करना चाहिए, अपनी तरफ, खुशी के अवसर पर। अगर आप किसी सैड ओकेजन पर जा रहे हो, जैसे अगर किसी की मैयत हो और उसके बाद आप वहाँ पर हो और जाकर खा रहे हो, तो आप कैसे बंद करोगे? अपने से दूर, अपने से दूर। कंफ्यूज नहीं करना है क्योंकि कोई बुरा मान सकता है। और अगर आप कंफ्यूज हो रहे हो या आप श्योर नहीं हो तो आप ऐसे ही छोड़ दीजिए, कोई दिक्कत नहीं है, हम ऐसे ही छोड़ देंगे। डन, चीयर्स। आप देख रहे हो ललन टॉप और ये वीडियो जो हमने बनाया, इस जगह का नाम, इस होटल का नाम है विलेज दोन्ने बिरयानी। मैं आपको दिखा सकती हूँ, मेरे पास पूरा मेन्यू है यहाँ पर। और इनके पास तो नाटी चिकन भी है, नाटी कोली, कोली मतलब चिकन, नाटी कोली मतलब देसी चिकन। और ये कोरमंगला में है, कोरमंगला में ज्योति निवास कॉलेज है, उसके बिल्कुल पास। तो आप यहाँ पे आ सकते हो। हनुमंत गौड़ा है, उन्होंने शुरू किया है ये पूरा, तो आप आके खाएं। आप उनको ललन टॉप के बारे में बताएं कि हमने आपको ललन टॉप पे देखा और इसीलिए हम यहाँ पर आए। चीयर्स। हमने तो ट्राई कर लिया और आपको दिखा दिया कि क्या होता है दोन्ने बिरयानी, बट अब बाकी लोगों से बात करके जानते हैं कि उनको कैसे लगा। तो मैं इस टेबल पर हूँ, मैं आपका टेबल गेट क्रैश करने वाली हूँ, आप थोड़ा अंदर खिंच सकती हैं। आप कहाँ से हो? आई एम फ्रॉम नॉर्थ कर्नाटका। नॉर्थ कर्नाटका, यली नॉर्थ कर्नाटका यली ಹುಬ್ಳಿ ಹುಬ್ಳಿ ಓಕೆ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕ ಆಕ್ಚುಲಿ ಡಿಸ್ಟಿಂಕ್ಟ್ ಫುಡ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ ಜೋಳದ ರೋಟಿ ಮೀಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೌದು ನಿಮ್ಮ ಫೇವರೇಟ್ ಏನಿದೆ
ಅದೇ ಅದು ಇಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಬಟ್ ನಮ್ಗೆ ಅದು ಕಾಮನ್ ಅಲ್ಲಿ. ओके बाकी लोगों के लिए स्पेशल है बट इनके लिए बहुत कॉमन है. तो नॉर्थ कर्नाटका का बहुत अलग डिस्टिंक्टिव क्विजीन है. बट यहाँ पे ಹೇಗಿದೆ ಇದು ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ? ಇಟ್ಸ್ ರಿಯಲಿ ಗುಡ್, ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಓಕೆ ಹಿ ಸೇಯಿಂಗ್ ಇಟ್ಸ್ ರಿಯಲಿ ಗುಡ್. ನೀವು ಏನು ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಇದು ಹೊಸಕೋಟೆ ಬಿರಿಯಾನಿ ಮತ್ತು ಪರೋಟ ಮತ್ತು ಕಬಾಬ್. परोटा कबाब होसकोटे बिरयानी. ओके दैट्स व्हाट ही हैज सजेस्टेड. आप हमारे जो ऑडियंस ज़्यादातर है आप वहाँ से हो, बताइए कहाँ से? यूपी गोरखपुर. यूपी गोरखपुर, ठीक है. और यहाँ पे कैसे आना हुआ? जॉब. कितने वक्त से आप यहाँ पर हो? इट्स बिन 6 months. 6 months, बस आधा ही साल हुआ है. और अब तक कैसे लग रहा है आपको, कैसे एडजस्ट कर पा रहे हो? इट्स वेरी गुड बिकॉज मैं लाइक इससे पहले भी था 2018 से. सो आई हैव बीन हियर फॉर ऑलमोस्ट 2 years. और उसके बाद वापस लाइक आई लाइक दिस सिटी, सो वापस से अगेन लाइक आई गॉट द अपॉर्चुनिटी, तो आई शिफ्टेड हियर. और आपने इतने अच्छे दोस्त बना लिए जो आपको इतना अच्छा खाना खिलाते हैं. या ऑब्वियसली इट्स गुड. लाइक कर्नाटका बैंगलोर इज़ फेमस फॉर दिस बिरयानी एंड लाइक वी ट्राई मोस्ट ऑफ द बिरयानी. और यहाँ पे आप हिंदी में बताइए, गोरखपुर से आप. या लाइक हाँ ठीक है. सो होसकोटे बिरयानी यहाँ का बहुत सही है. लाइक बिरयानी तो फेमस है बैंगलोर का, तो बेस्ट है यहाँ का. हम लोग लाइक ऑफिस बगल में ही है, सो बहुत टाइम लाइक जब भी मौका मिलता है लाइक ऑलमोस्ट हर ऑल्टरनेट डेज पे हम लोग खाते हैं बिरयानी यहाँ पे. अच्छा एक सेकेंड, लेट्स गो ऑन टू दैट साइड. इनको हम आराम से खाने देते हैं. ಬನ್ನಿ. ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ದೀಪಕ್ ಅಂತ. दीपक ಎಲ್ಲಿಂದ ನೀವು? ನಾನು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಂದ. प्रॉपर बैंगलोर. ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್. जब हम किसी से पूछते ना आप कहाँ से हो और हमें पूछते प्रॉपर मतलब लाइक एक्चुअल नेटिव आप यहीं से हो, ठीक है. सो इज़ दिस गुड बिकॉज यू आर नेटिव ऑफ बैंगलोर, तो आपको पता है कि दोने बिरयानी कैसी होनी चाहिए. सो इज़ दिस गुड अकॉर्डिंग टू दोने बिरयानी स्टैंडर्ड्स? एक्चुअली सही है, बट इसमें एक स्पेशलिटी है. होसकोटे दोना बिरयानी एक्चुअली 5 o'clock to 7 o'clock सिर्फ मिलता है ओनली इन होसकोटे. एंड आप देख सकते हो कभी बैंगलोर में किसी जगह में गए तो भी ये टेस्ट एंड ये बिरयानी किधर भी नहीं मिलता है मॉर्निंग 5 to 7, बट ओनली इन दिस आउटलेट ओनली वी विल गेट द फूड. सो इसलिए स्पेशल है एंड ये कॉमन रेस्टोरेंट है हम लोग. ಫುಲ್ಲಿ ಒಥೆಂಟಿಕ್. ಓಕೆ ಸೊ ನೀವು ಏನು ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಹೊಸಕೋಟೆ ಬಿರಿಯಾನಿ, होसकोटे मटन बिरयानी एंड परोटा एंड कबाब. ಓಕೆ ಮೇರೆ ಸಾಥ್ ಹೈ ಹನುಮಂತೇಗೌಡ ಸರ್. ಇದು ನೀವು ಓನರ್ ಇಲ್ಲಿ? ಹೌದು, ನಾವೇ ಓನರು. ನಮ್ಮ ವೈಫ್ ನಾನು ಇಬ್ಬರು ಸೇರಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ये उनका है, उन्होंने अपनी वाइफ के साथ मिलकर ये शुरुआत की है. तो सर फॉर सारे व्यूअर्स के लिए आप पहले ये बताइए व्हाट इज़ दोन्ने बिरयानी, वो नाम कैसे पड़ा दोन्ने? ದೊನ್ನೆ ಈಸ್ ಅದೇನೆಂದರೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಬನಾನಾ ಲೀವ್ಸಿಂದ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಫುಡ್ ಅಥೆಂಟಿಕ್ ಆಗಿರೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದನ್ನು ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ ಅಂತ ಇದು ಮಾಡಿರೋದು. ನಾವೇ ಓನ್ ರೆಸಿಪಿಯಾಗಿ ಮಾಡಿ ದೊನ್ನೆಯಲ್ಲಿ ಕೊಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ ಒಂದು ಫೇಮಸ್ ಆಗಿರೋದು ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ ಅಂತ ಫೇಮಸ್ ಆಗಿರೋದು. सो दोन्ने बिरयानी बहुत ही ज़्यादा पॉपुलर है, बहुत लोग उसको जानते हैं. दोन्ने एक्चुअली केले के पत्ते जो होते हैं उससे बनता है. सो ಅದು ಬೋಲ್ ಹೆಸರು ದೊನ್ನೆ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಏನಂದರೆ ರೈಸ್ನ ದೊನ್ನೆ ಒಳಗಡೆ ಹಾಕಿದ ತಕ್ಷಣ ಅದು ಅರೋಮಾ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಸ್ಮೆಲ್ಲು. ಬನಾನಾ ಲೀವ್ಸು, ನ್ಯಾಚುರಲ್ ಬನಾನಾ ಲೀಫ್ ಗ್ರೀನ್ ಕಲರ್ ಆದರೂ ಒಳಗಡೆ ರೈಸ್ ಬೀಳೋದ್ರಿಂದ ಸೊ ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ಅ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಸ್ಮೆಲ್. ತಿನ್ನೋದಕ್ಕೂ ಯು ವಿಲ್ ಹ್ಯಾವ್ ಎ ನ್ಯಾಚುರಲ್ ಫ್ಲೇವರ್ ಇರೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದನ್ನು ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ओके सो वो जो केले के पत्ते होते हैं उसके अंदर जब आप चावल डालते हैं और वो वैसे उसी में बनता है, उससे जो रंग आता है, फ्लेवर आता है, अरोमा आता है, वो ही इस चीज़ की खासियत है, इस डिश की खासियत है. सो ಇದು ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ ಪ್ರಾಸೆಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪ್ರಾಸೆಸ್ ಏನಿದೆ ಮೇಡಮ್? ಇದು ನಾವು ಪ್ರೋಸೆಸ್ ಏನಂದರೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇದೆಲ್ಲ ಗ್ರೀನ್ ಐಟಮ್ ಇಂದನೇ ಮಾಡೋದು. ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಾವು ಪುದೀನ ಆಗ್ಬೋದು, ಕೊತ್ತಂಬರಿ ಆಗ್ಬೋದು, ಮೇಥಿ, ಸಬ್ಸಿಗೆ ಸೊಪ್ಪು, ಪಾಲಕ್ಕು, ಇದೆಲ್ಲ ತುಂಬ ಸೊಪ್ಪನ್ನ ಎಲ್ಲ ನಾವು ಫ್ರೈ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಎಣ್ಣೆಯಲ್ಲಿ ನೆಕ್ಸ್ಟು ನಾವು ಅದೆಲ್ಲನ ಗ್ರೈಂಡ್ ಮಾಡಿ ನೆಕ್ಸ್ಟು ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅದೊಂದು ಪ್ರೋಸೆಸ್ ಆಗುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆ ಪ್ರೋಸೆಸ್ ಆದಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟು ನಾವು ಪ್ರೋಸೆಸ್ ಮಾಡೋದನ್ನ ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಶೂಟ್ ಮಾಡಿರ್ತೀರ. ಆಯಿಲ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ನೆಕ್ಸ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪೈಸಸ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಹಾಕ್ತೀವಿ. ಆ ಸ್ಪೈಸಸ್ ಎಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಅರೋಮ ಬಿಡೋಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದಮೇಲೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನೆಕ್ಸ್ಟು ಆನಿಯನ್ ಹಾಕ್ತೀವಿ. ಆನಿಯನ್ ಫ್ರೈ ಆದಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟು ಶುಂಠಿ ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಪೇಸ್ಟ್ ಹಾಕ್ತೀವಿ. ಅದಾದಮೇಲೆ ಅದೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರೈ ಆದಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಮ್ಮದು ಗ್ರೀನ್ ಮಸಾಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ನೆಕ್ಸ್ಟು ಅದಾದಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೊಸರು ಅದೆಲ್ಲ ಹಾಕಿ ನೆಕ್ಸ್ಟು ಚಿಕನ್ನ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ಅದೆಲ್ಲ ಬಾಯ್ಲ್ ಆದಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟು ಪ್ರೋಸೆಸ್ಸು ರೈಸು ಇದು ಮಾಡಿ ನಾವು ದಮ್ ಹಾಕ್ತೀವಿ.
तो ये जो शुरुआत होती है इसकी बनाने का जो प्रोसेस होता है, बहुत सारी इसमें सोपू मतलब ग्रीन्स, जो हमारा पालक होता है, धनिया होता है, तो ऐसी सारी चीज़ें जो ग्रीन्स होती है, जो ग्रीन पत्ते वाली सब्ज़ी होती है, उन सबको तेल में अच्छे से फ्राई करके फिर उसका पेस्ट बना के फिर उसको चावल, दही, जो भी मीट होता है, चिकन या मटन, उसके साथ मिला के फिर ऐसे बनता है। ಅದು ಸೆಪ್ರೇಟ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ಅದು ಬನಾನಾ ಲೀವ್ಸ್ ಜೊತೆ ಕುಕ್ ಮಾಡಲ್ಲ, ಅದು ಬರೀ ಸರ್ವ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಲೀವ್ಸ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಲಾಸ್ಟಲ್ಲಿ ನಾವು ಬಿರಿಯಾನಿ ರೆಡಿ ಆದಮೇಲೆ ದಮ್ ಹಾಕೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬನಾನಾ ಲೀವ್ಸ್ನ ನಾವು ಮೇಲ್ಗಡೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ತುಪ್ಪ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಬನಾನಾ ಲೀವ್ಸ್ ಮೇಲೆ ಮುಚ್ತೀವಿ ನಾವು. सो बनाना लीव्स ऑल्सो जब आप दम करते हो तो उसमें इस्तेमाल होता है, घी ऐड करके फिर बनाना केले के पत्ते यूज़ होके फिर वो दम के लिए यूज़ होता है. ನೀವು ಯಾವ ತುಪ್ಪ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಇಲ್ಲಿ? ನಾವು ನಂದಿನಿ ತುಪ್ಪ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮೇಡಮ್. ओके, फर्स्ट इन द न्यू. तो मैंने इनसे पूछा कि ये कौन सा घी यूज़ करते हैं यहाँ पे, इन्होंने कहा नंदिनी. ಯಾಕೆ ನಂದಿನಿ ತುಪ್ಪ? ಅದೊಂದು ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಇದೆ, ಮತ್ತು ಬೇರೆ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಅದು ಒಂದೊಂದು ಸರಿ ಫ್ಲೇವರ್ಸ್ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಡೇ ಒನ್ನಿಂದ ನಂದಿನಿ ಯೂಸ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸೊ ನಮ್ಗೆ ಅದು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ ವಿ ಡೋಂಟ್ ಚೇಂಜ್ ಆನ್ ನಂದಿನಿ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಇಸ್ ಗುಡ್. ಕರ್ಡೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಮಿಲ್ಕೆ ಆಗಲಿ ತುಪ್ಪ ಆಗಲಿ, ನಂದಿನಿ ಇಸ್ ಗುಡ್ ಫಾರ್ ಅಸ್. तो दही हो, दूध हो या घी, नंदिनी ही यूज़ करते हैं, क्योंकि अगर अलग ब्रांड को शिफ्ट करेंगे तो कभी कभी वो जो फ्लेवर है, जो जायका है, उसमें फ़र्क पड़ सकता है. पहले से उनको सेटिंग है नंदिनी की, तो वो वही यूज़ करते हैं. ಇದು ನಂದಿನಿ ಮತ್ತು ಅಮೂಲ್ ಎಲ್ಲ ಕಾಂಟ್ರವರ್ಸಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತು ನಿಮಗೆ? ಗೊತ್ತು ಮೇಡಮ್, ಅವರವ್ರ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ನಂದಿನಿ ನಮಗೆ ಇವಾಗ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಟ್ ಇಸ್ ಗುಡ್ ಫಾರ್ ಅಸ್. ಅವ್ರು ಏನೇ ಜಗಳ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕಿತ್ತಾಡಿದ್ರು, ಬಟ್ ವಿ ವಿಲ್ ಯೂಸ್ ದಿಸ್ ಬ್ರ್ಯಾಂಡ್. उनको पता है कि नंदिनी और अमूल का जो भी झगड़ा हो रहा है, बट इन्होंने कहा कि उनका झगड़ा होता रहे, हमें ये सेट है तो हम यही यूज़ करते रहेंगे. ओके, ಮತ್ತು ನನಗೆ ಹೇಳಿ, ಮಟನ್ ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ ಮತ್ತು ಹೊಸಕೋಟೆ ಮಟನ್ ಬಿರಿಯಾನಿ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ? ಮೇಡಮ್, ಹೊಸಕೋಟೆ ಮಟನ್ ಬಿರಿಯಾನಿಗೂ ಮತ್ತು ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿಗೂ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂದರೆ, ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಪಕ್ಕ ಇದು ಗ್ರೀನ್ ಕಲರಾಗೆ, ದೊನ್ನೆ ಬಿರಿಯಾನಿ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ನೀವು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರ ಅದೇ ಥರ ಇರುತ್ತೆ. ಈಗ ಹೊಸಕೋಟೆ ಮಟನ್ ಬಿರಿಯಾನಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅದೇನಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಹೊಸಕೋಟೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಊರ ಹೆಸರು. ಓಕೆ, ಅಲ್ಲಿ ಏನಂದರೆ ಈ ಕಲರ್ ರೈಸ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಫೇಮಸ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ರಿ, ಓಕೆ ಅವ್ರ ಸ್ಟೈಲಲ್ಲೇ ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ರಿ, ಅದನ್ನು ಕಾಪಿ ಅಂತೂ ನಾವು ಮಾಡಿಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ, ನಮ್ಮ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸೇ ಯೂಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು, ಬಟ್ ನಾವು ಯಾರೂ ಡಿಸ್ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಲ್ಲ ರೈಸ್ ಹೆಸರು. ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡೋದು ಏನಂದರೆ ಇಂಡಿಯಾ ಗೇಟು ಬಾಸುಮತಿ ರೈಸೇ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೊಸಕೋಟೆಗೆ. ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಇಂಡಿಯಾ ಗೇಟ್ ಬಾಸುಮತಿ ರೈಸ್ ಏನಿದೆ ಪ್ರೈಸ್ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು, ಪರ್ ಕೆ ಜಿ ಹೋಲ್ಸೇಲ್ ರೇಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ಮೋರ್ ದೆನ್ 150 ಪ್ಲಸ್ ಇದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಜೀರಾ ರೈಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಎರಡು ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಟನ್ ಬಿರಿಯಾನಿ ಫ್ಲೇವರ್ ಹೊಸಕೋಟೆದು ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ಗುಡ್. ಸೊ ನಮ್ಮದು 2.5 ಅಷ್ಟರಲ್ಲೆಲ್ಲ ಹೊಸಕೋಟೆ ಮಟನ್ ಬಿರಿಯಾನಿ ಇಟ್ ವಿಲ್ ಗೆಟ್ ಓವರ್. ಇಟ್ ಈಸ್ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಆನ್ ವೆಡ್ನೆಸ್ಡೇ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ರೈಡೇ, ಓನ್ಲಿ 2 days is there. Customer demand in that we are going to start another 1 day, that is we are going to Tuesday or Thursday we will finalize that. तो मैंने इनसे पूछा कि दोने बिरयानी और होसकोटे मटन बिरयानी दोनों में क्या फ़र्क है. तो होसकोटे एक जगह का नाम है और वहाँ से ये जो रेसिपी आती है, और चावल जो उसमें इस्तेमाल होता है वो भी अलग होता है. और दोने बिरयानी में हरा रंग जो आता है वो केले के पत्ते की वजह से आता है. तो हम चेकआउट करेंगे, दोनों ट्राई आउट करेंगे आपके लिए. थैंक यू सर.